नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेच्या नियोजनासाठी आतापासूनच आढावा बैठक। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा दिनांक 1 एप्रिल रोजी संपन्न होत असून यात्रा नियोजनासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे। या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। ज्योतिबा येथे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली यात्रा नियोजनाचा कामाचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली। ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक डोंगरावर येतात। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आतापासून तयारी सुरू केली आहे। दिनांक 1 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेची यात्रा संपन्न होत आहे, त्यामुळे नियोजनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली ज्योतिबा येथे जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागातील विभाग प्रमुखांकडून कामाचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली। ज्योतिबा चैत्र यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या। तसेच अतिक्रमण काढण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली। यावेळी पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत, देवस्थान या महत्त्वाच्या विभागाकडून माहिती घेण्यात आली। या आढावा बैठकीला पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।